तर नमस्कार सगळ्यांना. आज करणार आहे मस्त अशी इडली सांबर. त्यासाठी सांबरासाठी इथे शेवगा, कांदा, टोमॅटो, तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, शेवगा आणि हळद घालून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. नंतर इथे मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, सोडा घातलेला आहे आणि इडलीचं पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं-थोडं भरून इडली तयार करून घ्यायची आहे. 15 मिनिटं ठेवायची आहे. आता इथे आपलं वरण तयार झालेलं आहे. ते हटवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी चिंचेचं पाणी घातलेलं आहे. आता इथे कढईमध्ये जिरे, मोहरी घालून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. वरणामध्ये गूळ घातलेला आहे. इथे सांबर मसाला, लाल तिखट घातलेला आहे आणि छान अशी सांबराला फोडणी दिलेली आहे. मीठ घातलेलं आहे. नंतर शिजलेला शेवगा त्यामध्ये घालून मिक्स केलेला आहे. बघा छान सांबर झालेलं आहे. आता आपल्या इथे इडलीसुद्धा तयार झालेल्या आहेत. खूपच स्पॉन्जी आणि छान झालेल्या आहेत. बघा किती छान झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. बघा इडली आणि सांबर तयार झालेलं आहे. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा.